दादा आपलं नाव सांगा आणि आपलं गाव कुठलं ते सांगा. माझं नाव कैलास खंडेराव गरुड. मी रहिवासी बेलसरचा आहे. बेलसर माळशिरस जिल्हा परिषद गट हा सगळा येतो. तर बेलसर माळशिरस जिल्हा परिषद गटामधले सध्या महत्त्वाचे प्रश्न किंवा समस्या कुठल्या वाटतात, तालुक्यातला देखील आणि गटातला देखील? आता तालुक्यात पहिला प्रश्न पाण्याचा आहे, रस्त्याचा आहे. हे बाकीच्या काही सुखसुविधा, आता शाळेतल्या मुलांना बाबा एसट्या नाही जायला गावोगावी. मुलं इथून 2 किलोमीटर जा बेलसर फाटा, यायची सोय नाही. मुली असतात, तरुण मुली आहेत, एस टीची सोय नाही गावात. म्हणजे सत्ताधारी काय करतात, इलेक्शन आले की त्यांना जाग येते, पाणी सोडू, हे करू ते करू. काय पवारसाहेबापासून बघतोय, हे पाणी येणार आहे, हे अमकं येणार आहे, हे तमकं येणार आहे. काय वास्तविक काहीच नाही. गुंजवणीचं पाणी येईल म्हणतात. गुंजवणीच्या पाण्यावर माजी मंत्र्यांनी किंवा बाप्पू शिवतारे बाप्पूंनी आमदार होते, 10 वर्ष त्यांनी इलेक्शन खेळले की बाबा गुंजवणीचं पाणी आणायचे. आता ते पाणी कुठं अजून पुढं चालूच झालेलं नाही. इलेक्शन आले की तेवढ्यापुरतं 1-2 वर्ष चालतंय ते, इकडं येणार आहे तिकडं येणार आहे. त्याचा बी काय अजून पूर्ण हे नाही. सध्या निवडणूक सुरू झाली आहे, प्रचार सुरू झाला, सगळ्यांचा आपापलं सुरू झाला आहे. काय नक्की यंदाची निवडणूक तुम्हाला वेगळी कशा पद्धतीने वाटते? पंचरंगी लढत आहे, एकूण या लढतीकडे कसं बघता? इलेक्शन ही पंचरंगी होणार. काय ज्याच्या पद्धतीने जो तो मत मागणार आहे. पण जनतेने बी त्यांना कसं आहे, कुठल्याही बोलथापाला न जाता की बाबा आता कसं आहे, मला 2 ते 3 गोष्टी महत्त्वाच्या सांगा की या 4 ते 5 गोष्टींचा विचार करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनतेनं मतदान केलं. कोणाची सत्ता ज्याची आहे, समजा तिथनं निधी कुठं येऊ शकतो. काय किंवा एका पक्षावर न बोलता की बाबा आता सुरुवात अशी करतो की आमदार शिवतारे बाप्पू आहेत, ते ह्या सत्तेत सामील आहेत. इकडं अजितदादा होते, हे बी सत्तेत सामील आहेत. ह्यांनी आश्वासनं दिलेली आहेत की बाबा हे येईल ते येईल. वास्तविक काही येत नाही, काही झालेलंच नाही. ही आमची गोरगरीब जनता पुरंदरची आहे ना, अगदी 40 वर्ष दादा जाधवरावपासून ही अशी बोलथाप्याला फसत गेलेली. जनतेने असा विचार करावा की आपल्याला निधी कुठून येईल, हे तर काम ठोस काम कसं होईल, की पुरंदरची शेती कशी पिकली जाईल, आणि मग ह्या पद्धतीत त्यांनी मतदान करून ते निवडून द्यावेत लोक. मी म्हणत नाही मी ह्या पक्षाचा आहे त्या पक्षाचा आहे, ह्या पक्षाचा उद्या करायचा असं काय. मूळच आपल्या तालुक्याला निधी, ठोस निधी कुठनं येईल, जनतेचं कल्याण कसं होईल, ही गोरगरीब जनता कशी. आपल्याच या जिल्हा परिषद गटामध्ये पुरंदर विमानतळग्रस्त काही गावं आहेत. तर गावांबद्दलची भूमिका नक्की कशी आहे, इथल्या लोकांचं म्हणणं काय आहे, आणि त्याचे परिणाम येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीवरती होऊ शकतात की नाही? आता पुरंदर विमानतळाविषयी जर बोलायचं झालं तर 7 गावं ती विमानतळ बाधित आहेत. आता त्या लोकांचा बराचसा माझा धंदा व्यवसाय पडतो पाणी फिल्टरचा. त्या परिसरात मी पाणी घेऊन जात असतो रोज. तिथली जनतेचा जी मुलाखत मला ऐकायला मिळते की बाबा विमानतळ करताय तुम्ही, मान्य की सुखसुविधा येतील, सगळं होईल बाबा, इथं सुधारणा होईल, पण सरकार त्यांचा विचार करतं आहे का? तुम्ही हा समृद्धी महामार्ग काढला, समृद्धी महामार्गाला तुम्ही कुठं 5 लाख 10 लाख 2 लाख रेट दिला आहे, गुंठ्याला दिला आहे आज. आणि काय झालं, आता समजा माझं क्षेत्र आहे, इथनं रस्ता गेला आहे, मला गुंठ्याला 5 लाख मिळाले गडीभर, पण मी परत फ्रंट लावलो आहे, मला परत 2 रुपये धंदा, मी वडापावही करू शकतो आहे, कुठला धंदा करू शकतो, काही करू शकतो आहे, म्हणजे माझं कुटुंब तिथं चालणार आहे. पण ह्या 7 गावी बाधितांचं सगळंच तुम्ही मोडणार आहे. घरेदार सगळं त्यांचं जनावरं ढोरं सगळी उचलून जाणार आहे विहिरी वारो. आता तुम्ही त्यांना सांगताय 2 लाख, सरकारी नियमानुसार तुम्हाला 4 पट देऊ. तुम्ही सरकारचा रेट काढला 20,000, तुम्ही 80,000 रुपये त्याला देताय, आणि इकडे समृद्धी महामार्गाला 10 लाख गुंठा देताय. ही कितपत चांगलं आहे? ज्यांना तुम्ही 10 लाख देताय ती फ्रंटला आहेत परत धंद्याला, आणि ह्यांची बेघर होणार आहेत ह्यांना तुम्ही 80,000 एकरांनी बसवताय. कशी ती लोक तयार होतात? आणि 80,000 एकरात त्यांनी त्या पोरीचं लग्न करायचं का, शिक्षण करायचं का, परत घर बांधायचं का, परत विहीर जमीन घ्यायची.
का परत ह्यांच्या मागं फिरायचं इलेक्शन आले की द्या आमच्या मतं द्या आम्हाला ना आम्ही तुमचं असं करतो. शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो. 5 तारखेला मतदान होणार आहे. काय नक्की परिस्थिती काय असेल? मतदान करताना लोकांनी कुठल्या गोष्टी ध्यानात घेतल्या पाहिजेत आणि उमेदवारांनी प्रचार करताना कुठल्या गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजेत? आता 5 तारखेला इलेक्शन आमची पुरंदरची जनता सगळी भोळी जनता आहे काय, आणि ह्या जनतेने कुठल्याही बोलतापेला बळी पडू नये. आणि 2 रुपये द्यावे, ह्याचं काम करा, त्याचं काम करा. त्यांनी ठोस बघावं. 4 माणसात 4 गावात सगळ्यांनी विचार करून की बाबा आपलं काम कुठून होणार आहे, आपलं परपंच व्यवस्थित कसा चालेल, आपल्या गावात सुखसुविधा कशा मिळतील, काय केल्याने कुठल्या पक्षाला मतदान दिल्याने सगळं जे इथल्या तिथं आपलं चालेल, त्या पद्धतीत त्यांनी मतदान करावं पुरंदर जनतेने काय, आणि त्यांची सत्ता त्या पक्षाची सत्ता द्यावी. धन्यवाद.